तिकडे नागपूरच्या धरमपेठ इथल्या प्रसिद्ध जोशी समोसेवाले हॉटेलमध्ये मेन्यूत कपात करण्यात आली आहे। पोहे सोडून सर्व पदार्थ बंद ठेवण्यात आले। गेल्या 3 दिवसांपासून सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल बंद आहे आणि नागपुरातील अनेक छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना याचा फटका आता सहन करावा लागतोय। 3 दिवसापासून सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। नागपुरातील प्रसिद्ध असं जोशी समोसेवाले हे हॉटेल सुद्धा बंद ठेवण्यात आले, तर मेन्यूमध्ये सुद्धा कुठे कुठे कपात केली जाते। पोहे सोडून सर्व पदार्थ बंद ठेवण्यात आलेले आहेत, कारण सिलेंडर उपलब्ध नाहीयेत आणि ते मिळवण्यासाठीची धडपड सुरू असतानाच अनेक हॉटेल व्यावसायिकांवर आता हॉटेल थेट बंद ठेवण्याची वेळ उद्भवलेली आहे। माहिती जाणून घेऊयात। नागपुरातून प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, प्रसिद्ध असं जोशी समोसेवाले हॉटेल आता सध्या त्यांनी मेन्यू कपात सुद्धा केलेली आहे, मात्र सध्याची काय स्थिती आहे? मी आता ज्या ठिकाणी आहे हे जोशी समोसेवाले यांचं दुकान आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो इंडक्शनवर धरमपेठ परिसरातलं हे जे हॉटेल आहे, इंडक्शनवरती चहा केला जातोय। फक्त चहा आणि पोहे एवढ्या दोनच गोष्टी सध्या ठेवण्यात आलेल्या आहे, कारण की इथे जे कामगार काम करतात त्या कामगारांना इथे नाश्ता त्यांच्या दुपारच्या नाश्त्यासाठी किंवा इतर जे लोक येतात त्यांना रिकामे परत जाऊ नये, कोणी ग्राहक परत जाऊ नये, त्यासाठी फक्त चहा आणि पोहे एवढं इंडक्शनवर सुरू आहे। बाकी समोसा आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या पद्धतीने बंद आहे। गेले 3 दिवसापासून या ठिकाणी सिलेंडर नाही आहे आणि सिलेंडर नसल्यामुळे जोशी समोसेवाले धरमपेठचं प्रसिद्ध हे हॉटेल आहे, या हॉटेलमधले समोसे गायब झालेले आहे आणि हे हॉटेल पूर्णपणे बंद आहे। फक्त ग्राहक परत जाऊ नये, उपाशी कोणी जाऊ नये, त्यासाठी पोहे आणि चहा एवढ्याच वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहे। काही पॅकेट्स आहेत, त्या पॅकेट सुद्धा दिले जात आहेत। या हॉटेलचे मालक माझ्यासोबत आहेत, त्यांना विचारूया। तर भाऊ, काय सांगाल, किती दिवस झाले आता इथे सिलेंडर नाही आहे आणि फक्त पोहे आणि चहा सुरू आहे? शुक्रवार 4:30 वाजेपर्यंत बंद केले हमने। उसके बाद से सिर्फ चाय, वो भी इंडेक्स लेके आए। शनिवार को जाकर इंडेक्स मशीन मिली है, उसके ऊपर चाय बना रहे हैं और पोहा बना के खिला रहे हैं, बाकी कुछ भी नहीं है। कोल्ड ड्रिंक है, वो हिसाब से लोगों को चलो बाहर से आता है, धूप पानी बैठने की व्यवस्था है मेरे पास, इसलिए ये चीज मैंने चालू रखी है। 4 आदमी ऑलरेडी थे, उनको मैंने उसी दिन छुट्टी दे दिया कि भाई गैस कब मिलता है कब नहीं मिलता इसकी कोई गारंटी नहीं है। अभी भी लोग कह रहे हैं कि भाई आ जाएगा 2 दिन, लेकिन अभी तक तो मुझे कुछ मिला नहीं है। और जो गाड़ी वाला हमें ला के देता था भारत गैस वाला, वो भी बस यही कह रहा कि भाई मिल जाएगा, मैं तो लाइन में खड़ा हूँ, वहाँ काउंटर खुलेगा तो आपको गैस में ला के दे सकता हूँ, ये कंडीशन चल रही है। अब हम ये भी नहीं कहते कि सरकार कर रही है, लेकिन सरकार भी क्या, युद्ध चल रहा है तो सरकार क्या करेगी? वहां से माला का तो भी यहाँ वाटा पाएगा। पहले तो पब्लिक को देखना, बाद में कमर्शियल को देखेंगे। हम भी चाहते ही, ऐसा कुछ नहीं है, लेकिन अब नहीं है तो उसके लिए क्या, फिर भी हमने थोड़ा बहुत पानी चालू रखा हुआ कि चलो ग्राहक को पोहा मिल जाए और पानी नाश्ता कोल्ड ड्रिंक मिल जाए तो कम से कम राहत मिले आने वालों को। सालों से आज 100 साल हो गए जोशी विषानी गृह फर्म को। फडणवीस साहब ने खुद कुछ 1.5-2 महीना पहले इंटरव्यू में अपना खाने के लिए ताज समोसा जोशी हे फेमस आहे, हे त्याने खुद सांगितलेलं आहे, असं काही नाही आहे। पण फिर भी चलो, अब कुदरत की देन है तो कोई कुछ नहीं कहता। लॉकडाउन में भी 2.5 महीना दुकान बंद रखी थी, कोई प्रॉब्लम नहीं, लॉकडाउन में निकल गया है। 2.5 महीना बंद रखी, हो सकता है ये 8 दिन और निकल जाए, 4-5 दिन मिल जाए तो राहत हो जाए लोगों को भी कि चलो मिल रहा है। हमारा कहना कि यहाँ चल रहे लोग कहाँ से ला रहे, इसके ऊपर खेत किया जाए सरकार ने कि लाने वाले ला कहाँ से रहे, क्योंकि अगर कहीं छिप छुपा के ला रहे तो कम से कम कंट्रोल करो इनके ऊपर, बाकी को भी राहत मिले इससे। या ठिकाणी पाहू शकतो आपण, आता जवळपास 3 दिवस झाले सिलेंडर नाहीये। देवेंद्र फडणवीस यांचे फेवरेट हॉटेल आहेत आणि घर देवेंद्र फडणवीसांचं हे मागेच आहे या हॉटेलच्या। आणि देवेंद्र फडणवीसांनी, मुख्यमंत्री यांनी 2-3दा इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की जोशी समोसावाला त्यांचा फेवरेट समोसा आहे आणि आता जोशी समोसा हे दुकान आता बंद झालेलं आहे। फक्त पोहे आणि चहा हाच गॅस टंचाईमुळे या ठिकाणी मिळत आहे आणि हे हॉटेल ज्या समोस्यासाठी प्रसिद्ध आहे ते समोसे आता इथून गायब झालेले आहेत, त्यामुळे आता गॅस उपलब्ध झाल्यावरच समोसे मिळू शकतात। हो, गेल्या 3 दिवसापासून तरी सिलेंडर मिळालेला नाहीये आणि पुढे किती दिवसात तो मिळेल याबाबतही साशंकता आहे। नेमकं हे चित्र कधीपर्यंत स्पष्ट होणार हे सुद्धा पाहायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यभरात एलपीजी गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला। सोलापुरात देखील सर्वच एजन्सीसमोर लोकांची गर्दी पाहायला मिळते। गॅस बुकिंग करताना अनेकांना अडचणी येत आहेत, त्यामुळे गॅस वितरण करताना समस्या सुद्धा निर्माण होत आहेत, तर काही ठिकाणी अद्याप ही
अवैध पद्धतीनं गॅस विक्री सुरू असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या। यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन कक्ष स्थापन केला। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। मी BPCL, HPCL, IOCL हे जे 3 गॅस कंपनीज आहेत आमच्यासोबत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी पदाधिकाऱ्यांच्यासोबत माझी बैठक झालेली आहे। सप्लाईबद्दल कुठल्या प्रकारच्या कमतरता आलेली नाही आहे। जेवढा सप्लाई युद्धच्या आधी होता तेवढेच सप्लाई आताही सुरू आहे। सप्लाई कुठेही सप्लाईमध्ये कुठेही कमतरता झालेली नाही आहे। लोकांना फक्त असं वाटते की सप्लाई पुढे आम्हाला अडचण येऊ शकते, गॅस मिळणार नाही मिळणार, म्हणून ते लोक पॅनिकमध्ये येऊन थोडा घाबरून ॲडव्हान्स बुकिंग करण्याचे प्रयत्न करत आहेत। म्हणून ते मोठे मोठे लांब लांब रांग दिसत आहे प्रत्येक ठिकाणी। माझ्या कलेक्टर म्हणून सर्वांना, सोलापूरचे सर्व नागरिकांना हीच आव्हान आहे की कुठल्याही प्रकारच्या आपण काळजी करू नका। जेवढा सप्लाई आधी होता, युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी जेवढा सप्लाई होता तेवढंच सप्लाई आताही सुरू आहे। तर सप्लायमध्ये कुठेही कमतरता झालेली नाही आहे। आपल्याला आता शासनचा पण आदेश आहे की एक वेळी बुकिंग केल्यानंतर शहरी भागात 25 दिवस नंतरच बुकिंग करू शकाल आपण, आणि ग्रामीण भागात 45 दिवस नंतर बुकिंग करू शकाल। जे आपल्याकडे नेहमीचा जे डिमांड आहे त्याप्रमाणे, त्या डिमांडचे प्रमाणे आमच्याकडे सप्लाई आहे, पुरवठा आहे। कुठल्या प्रकारचे आपण ॲडव्हान्स बुकिंग करू नका, आणि लवकर हे जे स्थिती आहे ते आमच्या काबूमध्ये येईल।